सर्वसामान्य माणसाला जगणं असह्य करणारी महागाई, या सहस्त्रकातले सारे रेकॉर्ड मोडत राज्यकर्त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत केलेला भ्रष्टाचार, दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारची संवेदनशून्यता, आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असताना कापूस, धान, सोयाबीन उत्पादकावर दराच्या संदर्भात होणारा अन्याय, गेल्या 21 महिन्यात 6दा विजेची दरवाढ करत देशामध्ये सर्वात महागडी वीज देत स्वतःची अकार्यक्षमता लपवण्याचा केलेला राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न 2009च्या जाहीरनाम्यात 2010 पर्यंत भारनियमन मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न रंगवत पुन्हा 31 डिसेंबर 2012 पर्यंत महाराष्ट्रामध्ये भारनियमन करणार नाही अशा वारंवार विधानसभेत खोटी आश्वासनं देत अजूनही असणारं भारनियमन आणि थेट विदेशी गुंतवणूक अशा प्रमुख विषयाला जनतेचा असंतोष व्यक्त करण्यासाठी 11 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाखो लोक महाराष्ट्राच्या विधानसभेला घेराव करण्यासाठी नागपूरला पोहोचणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी, महागाईचा त्रास असणाऱ्या लोकांनी, वीज दरवाढीचा त्रास सहन करणाऱ्यांनी, छोट्या व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला करतोय. मागच्या प्रदेश पदाधिकाऱ्याच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 12 सिलेंडर अनुदानामध्ये देण्यात यावे अशी मागणी आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना केली. पण 12 सिलेंडर देण्याच्या ऐवजी 9 सिलेंडरचा फक्त तात्विक निर्णय सरकारने घेतला. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या परिवारांना आपण सिलेंडर देऊ असं सांगितलं. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो की आज देशामध्ये सर्वात दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात असताना 1997 पासून आपण दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या लोकांची यादी अजूनही अपडेट केली नाही. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दर 5 वर्षांनी बीपीएलचा सर्वे होण्याची आवश्यकता असतानाही 2002च्या सर्वेला आपण मान्यता दिली नाही. 2007 मध्ये नवीन सर्वे केला नाही आणि 1997 मध्ये असणाऱ्या दारिद्र्य रेषेच्या यादीवर जर आपण सिलेंडर द्यायला निघाला असाल तर आज 1990ला ज्यांचा जन्म झाला असेल त्याचं कुटुंब स्वतंत्र झालं, 22 वर्षाच्या त्या परिवाराच्या कुटुंबाला आपण या यादीमध्ये सहभागी करणार आहात की नाही? नवीन यादी करण्याची प्रक्रिया आपण सुरू करणार आहात की नाही? आणि या संदर्भात जी शिवसेना भारतीय जनता पार्टी असताना महागाईवर सामान्य माणसाचं जीवन असह्य होऊ नये म्हणून रेशन दुकानातील धान्याचे दर स्थिर ठेवले होते.
केशरी कार्डवर सुद्धा सरकारी नियमानुसार जे धान्य देण्याचं आपण कबूल करतो ते धान्य दिले जात होतं. पण आज या असह्य महागाईत जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या प्रणालीबद्दल महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जीवनावश्यक वस्तू पुरवठा प्रणाली ही दोषपूर्ण आहे. गरजू लोकांपर्यंत जीवनावश्यक रेशनिंग धान्य पुरवठा करण्यामध्ये महाराष्ट्र असमर्थ ठरला आहे. या प्रणालीमध्ये सुधारणा न केल्याने महागाईची जी झळ शेवटच्या माणसाला सोसावी लागते याबद्दल सरकारने काळजी घेण्याची आवश्यकता असतानाही सरकार महागाई नियंत्रणात आणण्यामध्ये असमर्थ ठरली आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार सिंचन क्षेत्रात झाल्यावर श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जर सरकार यामध्ये असणाऱ्यांचं पाप लपवण्याचा प्रयत्न करणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सरकारचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ब्लॅक पेपर काढण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने केलाय व यासोबत याची चौकशी करण्यासाठी SITची नियुक्ती करावी ही मागणी या अगोदर माननीय खडसेजींनी केली आहे, विधानसभेतही सांगितलं गेलं आहे आणि या दृष्टिकोनातून या घेरावामधल्या प्रमुख मागण्यांपैकी SIT या चौकशी करण्यासाठी नियुक्त करावी ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा त्रास हा गावातल्या शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना सहन करावा लागतोय. या संदर्भात कालच जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीतही चर्चा केली गेली. पण हे सरकार फक्त चर्चा करते, ठोस उपाययोजना करण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी 40 गावं टंचाईने ग्रस्त होती हे सरकार सांगतं. या वर्षी ते स्वतः मान्य करतं की 782 पेक्षा जास्त गावं टंचाईग्रस्त आहेत. मागच्या वर्षी 35 टँकर्स या दिवशी होते, आज 1127 पेक्षा जास्त टँकर्स आहे हेही सरकार सांगते. पण ज्या ठिकाणी टँकर्सची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडे कोणताही सर्वंकष कार्यक्रम नाही. पाण्याचा जर विचार केला तर यावर्षी मराठवाड्यामध्ये फक्त 20% पाणीसाठा आहे आणि हा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर विदर्भातल्या काही भागामध्ये बुलढाणा, वाशिम, अकोला या सर्व भागामध्ये सर्व विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन या दुष्काळाच्या परिस्थितीच्या संदर्भात पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा आणि रोजगार या 3 प्रमुख विषयावर एक सर्वंकष दुष्काळाशी सामना करणारा आराखडा करण्याची मागणी ही भारतीय जनता पार्टीची आहे. ज्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी या घेराव आंदोलनात सरकारला या प्रश्नावर सुद्धा जाब विचारणार आहे. कापूस खरेदीची केंद्र, ज्वारीच्या संदर्भात मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये 1500 रुपये भाव हा जेव्हा केंद्र सरकारने घोषित केला तेव्हा शेतकऱ्यांना सहजपणे वाटलं की यावर्षी ज्वारीला चांगला भाव आहे. पण दुर्दैवाने राज्य सरकारने कापूस, धान, ज्वारी खरेदी केंद्राच्या संदर्भात अनास्था दाखवली. महाराष्ट्रामध्ये आज एका जिल्ह्याचा अपवाद सोडला तर कुठेही ज्वारी खरेदीची केंद्र सरकार सुरू करू शकलं नाही. हे सरकार या गोष्टीला जबाबदार आहे.
या संदर्भामध्ये राज्याचं जे कृषी मूल्य आयोग आहे, कापसाच्या संदर्भात राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने शिफारस केली की 5,268 रुपये भाव दिला पाहिजे. भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की कापसाला 6,000 रुपये भाव हा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात पडेल अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. धानाच्याही संदर्भामध्ये राज्याने केंद्राकडे 2,345 रुपये हा कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून एकूण होणारा शेतकऱ्यांचा 1 क्विंटल साठी असणारा खर्च सांगितला. केंद्र सरकारने इतर राज्याचा खर्च विचारात घेऊन 1,250 रुपये मिनिमम सपोर्ट प्राइस धानाला जाहीर केली. भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की राज्यांनीच काढलेला 2,345 रुपयाचा खर्च अधिक नफा असं 2,500 रुपये धानाला भाव द्यावा, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. एकीकडे महागाई ही वेगाने वाढते आहे. साधा 2,000 मध्ये असणारा चहा पावडर हे 280 रुपयाच्या आसपास आज किलो विकले जात आहे. पण जेव्हा शेतकऱ्यांच्या भावाचा आम्ही विचार करतो तेव्हा 2001 ते 2012 या महागाईच्या इंडेक्सनुसार शेतकऱ्यांच्या भावाचा विचार केला गेला नाही. शेतकऱ्यांच्या भावामध्ये जेव्हा मिनिमम सपोर्ट प्राइस दिल्या जाते ती मात्र कुठेही कर्मचाऱ्यांना वेतन देताना ज्या पद्धतीने विचार केला जातो त्या पद्धतीने मात्र लाखो शेतकऱ्यांच्या शेतीला भाव देताना विचार केला जात नाही. एकीकडे सरकार स्वतःच्या सिलेंडरचं जनतेच्याच पैशातून जे अनुदान दिलं जातं तेव्हा मात्र गॅसची दर वाढले म्हणून गॅसचं अनुदान बंद करण्याची सुरुवात सरकार करते. पण दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचा विचार या सरकारला नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की घामाचा योग्य दाम हे देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. एफडीआयच्या संदर्भामध्ये थेट विदेशी गुंतवणूक ही लाखो व्यापाऱ्यांच्या पोटावर निश्चितपणे काळजी निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीचा हा जो 51% निर्णय आहे हा सरकारने रद्द करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन भारतीय जनता पार्टीने या सरकारला 1.5 लाख शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या सोबत विधान भवनाला घेराव घालण्याचा निर्णय केला आहे. आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतो की 11 डिसेंबरला जनतेनी, नागरिकांनी, तरुणांनी, शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी या घेरावामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो.